शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, काल दिनांक 2 जून 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागामार्फत जी आपली कर्जमाफी योजना आहे, जी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा जो आहे तो GR काढण्यात आलेला आहे. आणि या GRमधील काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर त्या आपल्या रेग्युलर म्हणजेच की नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आहेत. आणि या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, नेमकेच अटी शर्ती पात्रता ज्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर ताबडतोब आता जाता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्ही इथे पाहू शकता, जो की शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयानुसार जी काही पार्श्वभूमी आहे की 2/6/2026 रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली आहे, तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि त्याचा तपशील पाहू शकतो मी, तर स्पष्टपणे लिहिलं आहे की त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर नेमका कोणता तपशील आहे आणि कशा प्रकारे हे 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे, त्याची माहिती थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि फक्त आपल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, आणि ती म्हणजे की जे आपलं वित्तीय शिस्तीला म्हणजे जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रोत्साहनपर योजना आहे किंवा हे लाभ आहे. तर हा लाभ जो आहे तर 2022-23 त्यानंतर 23-24 आणि 24-25 हे जे काही 3 आर्थिक वर्ष आहेत सलग 2022 पासून ते 2025 पर्यंतचे, तर या 3 आर्थिक वर्षापैकी आपल्या शेतकरी बांधवांनी कुठल्याही 2 आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा जे काही बँकेचे प्रचलित नियम आहेत म्हणजे जे काही तारीख आहे किंवा जे काही 365 दिवस आहेत, तर यानुसार जे काही विहित वेळ असेल या तिन्हीपैकी, तर त्यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वीच कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ जे आहे तो देण्यात येणार आहे. आणि हे अनुदान जे आहे ते प्रति शेतकरी 50,000 रुपये एवढ्या अधिकतम रकमेपर्यंत हा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. आणि हे जे काही पात्र शेतकरी आहेत, या पात्र शेतकऱ्यांनी 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीमध्ये परतफेड करणे अनिवार्य असणार आहे. तर महत्त्वाचा विषय म्हणजे की जे आपलं 2023-24 किंवा 24-25 या वर्षामध्ये जर कर्ज घेतलेले शेतकरी असतील, तर या वर्षामध्ये घेतलेल्या कर्ज त्याची विहित कालावधीमध्ये पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2023-24 अथवा 24-25 वर्षात अल्पमुदत पीक कर्जाचा मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 50,000 रुपयांचा रक्कम प्रोत्साहनपर लाभ जे आहे ते देण्यात येणार आहे. तर या 2 महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या की GRमध्ये आलेल्या आहेत. खास करून अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 2022-23, 23-24 आणि 24-25 हे जे काही 3 आर्थिक वर्ष आहेत, त्या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. परंतु विशेष बाब म्हणजे महत्त्वाचे की 2025-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि 23-24 किंवा 24-25 मध्ये जे काही शेतकऱ्यांनी 50 रुपयांपेक्षा कमी जर रक्कम असेल, तर त्यांचं जे काही पीक कर्जाचे मुद्दल व्याज किंवा प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम असेल किंवा कमीत कमी 50,000 रुपये जे काय ते 5,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि बाकी ज्या काही OTS आहेत किंवा ज्या काही दुसऱ्या योजना आहेत, तर त्यांचा लाभ जे आहे तर ते आपण त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून पाहणार आहोत. त्यामुळे जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत जे काही आपले कर्जदार थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. धन्यवाद.